चला आज आपण मस्त ढोकळा बनवणार आहोत। एक फुलपात्र भरून आपण घेतलेला आहे बेसन पीठ आणि एक वाटी घेतलेला आहे रवा आणि एक चमचा घेतलेला आहे लिंबू सत्व आणि आता एक चमचा घ्यायचं मीठ, एक चमचा मीठ घ्यायचं, लिंबू सत्वाच्या वाटीमध्येच टाकायचं मीठ आणि एक चमचा घ्यायची साखर, एक चमचा घेतलेली आहे आपण साखर। एवढे घेतलेले आहे आपण पूर्ण साहित्य। ह्या वाटीमध्ये टाकून घ्यायचं पाणी, मस्त याला विरघळून घ्यायचं पाण्यामध्ये आणि मग नंतर आपण मस्त हे पीठ ते सगळं मिक्स करून घ्यायचं। मस्त आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत पाणी। आता लिंबू सत्व, साखर आणि मिठाचं मस्त असं छान पाणी विरघळवून घ्यायचं। मस्त ते लिंबू सत्व आणि ते आपलं साखरेचं लिंबू सत्वाचं त्याचं मस्त छान असं पाणी झालेलं आहे। आता आपण मस्त हे मिक्स करून घेणार आहोत। वाटी एक फुलपात्र भरून बेसन पीठ त्याच्यावर टाकायचं, नंतर टाकायचा रवा आणि आता टाकायची साखर, लिंबू सत्व आणि मीठ मस्त असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे पीठ छान मस्त हे करून घ्यायचं, बॅटर तयार करून घ्यायचं मस्त मस्त याचं बॅटर छान असं तयार करून घ्यायचं। छान असं बॅटर आपलं तयार होत आहे याचं। अशा पद्धतीने छान आणि मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आता डब्याला मस्त तेल लावून घ्यायचं। आपण ज्याच्यामध्ये ढोकळा लावणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं। तेव्हा मी मस्त याला तेल लावून घेतलेलं आहे। हे बघा मस्त तेलगट आहे, मस्त याला तेल लावून घेतलेलं आहे। आता पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं गॅसवर गरम करायला। मग आपलं पाणी मस्त असं छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये लावणार आहोत ढोकळा। असा पातेल्यामध्ये मस्त मी स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मस्त असा डबा ठेवून द्यायचा। असा डबा ठेवल्यानंतर आपण ते बॅटर टाकणार आहोत त्याच्यामध्ये। हे बॅटर तयार आहे। आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 इनोची पुडी। एक फुलपात्र मिश्रण असलं की 1 इनोची पुडी टाकायची। मस्त अशी इनोची पुडी टाकलेली आहे। आता आपण याला मस्त मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। अशा पद्धतीने मस्त बॅटर सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने मस्त आपण असं बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण ठेवणार आहोत झाकण। असं झाकण ठेवून घ्यायचं आणि मस्त 5 मिनिटं होईपर्यंत झाकूनच ठेवायचं। आता आपण बघत आहोत मस्त असा आपला ढोकळा झालेला आहे का नाही ते। आता किती छान असा मस्त आपला ढोकळा झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चाकू टाकून बघणार आहोत, म्हणजे आपल्याला समजते शिजला का नाही ते। हे बघा आपला छान असा मस्त ढोकळा शिजलेला आहे। आता आपण मस्त ढोकळ्याला टाकणार आहोत, तडका देणार आहोत ढोकळ्याला, वरतून फोडणी टाकणार आहोत। मस्त ढोकळा काढून घ्यायचा मस्त आपण एका प्लेटमध्ये आणि ढोकळ्याला टाकायचा वरतून तडका। फोडणी टाकण्यासाठी आपण घेतलेली आहे कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता नीट केलेला। मस्त आता आपण टाकणार आहोत तडका, याला ढोकळ्यासाठी टाकणार आहोत तडका। मस्त फोडणी मारणार आहोत ढोकळ्यासाठी। आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे तेल। आता त्यामध्ये टाकायची मोहरी। तेल गरम झाल्यानंतर टाकायची मोहरी। तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे। आता मस्त मोहरी टाकून घ्यायची। मोहरी झाल्यानंतर थोडीशी जिरे टाकायची, मोहरी टाकून घ्यायची पुन्हा थोडीशी मस्त मोहरी। आता टाकायचं मस्त कढीपत्ता, आता टाकायची कोथिंबीर, छान मस्त हलवून घ्यायचं त्याला आणि याच्यामध्ये टाकायची साखर। 1 चमचा टाकलेली आहे आपण साखर। आता थोडीशी टाकायची मीठ, अर्धा चमचा टाकायचं मीठ आणि थोडंसं टाकून घ्यायचं याच्यामध्ये पाणी। अशा पद्धतीने छान अशी आपली फोडणी दिलेली आहे। आपण मस्त असा तडका दिलेला आहे, मस्त छान असा आपण येऊ द्यायचं मस्त। आणि आता आपण टाकणार आहोत हे ढोकळ्यावरती। ढोकळा किती छान आणि मस्त स्पंजी झालेला आहे। आपण त्याला घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून। आता आपण याची मस्त काप करायचे। अशा पद्धतीने आपण छान अशी मस्त काप केलेली आहे। आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत तडका दिलेला मस्त। अशा पद्धतीने छान असा मस्त स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे।
बघा आपला ढोकळा किती छान असा स्पंजी झालेला आहे, मस्त ढोकळा बघा किती छान झालेला आहे आपला ढोकळा, किती छान असा स्पंजी ढोकळा झालेला आहे आपला, मस्त किती छान झालेला आहे ढोकळा आपला। आता मस्त किती मस्त झालेला आहे आपला ढोकळा। अशा पद्धतीने ढोकळा केल्यास खूप छान लागतो, मस्त एक वेळ नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।